करगणी जिल्हा परिषद गटातून तुम्ही उमेदवारी करताय. कसा प्रतिसाद आहे लोकांचा? उत्तम प्रतिसाद आहे. लोकांना कामसू व लोकात मिसळणारी व्यक्ती हवी आहे असं सर्वसामान्याच्या बोलण्यातून येत आहे. किती गावामध्ये तुम्ही प्रचार केला आणि लोकांच्या काय भावना आहेत? आज 13च्या 13 गावामध्ये प्रचार झालेला आहे माझा. काही लोकांच्या कामाच्या बाबतीत खूप तीव्र भावना आहेत. आज मतदारसंघ विशेष सुविधांच्या ह्याच्यात खूप कमी आहे. काहीच सुविधा मिळालेल्या नाहीत. अगदी पिण्याचं पाणी सुद्धा योग्य मिळत नाही. परवाच मी माझ्या एका मुलाखतीत सांगितलं. कुठल्या गावामध्ये हा प्रॉब्लेम आहे? सगळ्याच गावामध्ये प्रॉब्लेम आहे. फिल्ट्रेशन प्लांट कुणाकडे आहे ते? फिल्ट्रेशन प्लांट एकाही ग्रामपंचायतीला नाहीत. कुठलीही वितरणच नाही. आज ग्रामपंचायतींना दवाखान्यांनी स्पेशल लेटर दिलेले आहेत की तुम्ही पिण्यायोग्य पाणी नाही. हा झाला एक मुद्दा. आज सर्व विद्यार्थी खाजगी शाळेकडे वळायला लागलेत. जिल्हा परिषदच्या शाळेत फ्री शिक्षण असताना क्वालिटी आणि नियोजनाच्या अभावामुळे जिल्हा परिषदच्या शाळा ह्या बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बदलणं झालाय. जे ते आपल्या खाजगी स्वतःच्या संस्था चालवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हाही तेवढाच मुद्दा आहे. आज मेन हायवे शासनाचं धोरण होतं, तिथं हायवेचं धोरण झालं. हायवे सोडून गावातले इंटरनल रस्ते आहेत. आज 20च्या स्पीडनं कुठल्याही रस्त्यानं गाडी जात नाही. 10च्या स्पीडनं पहिल्या दुसऱ्या गिअरवर गाडी नाही लागते. ही परिस्थिती आहे ना. खड्डे आहेत, डबरे आहेत, पाण्यानं भरलेली खड्डे आहेत, गटारीची व्यवस्था नाही नीट. प्रत्येक गावाची उणीव आहे. आज मी 13च्या 13 गाव करगणी जिल्हा परिषद भेटीमध्ये फिरलोय. लोकांच्या व्यथा बघितल्या तर डोळ्यातून पाणी येण्यासारख्या व्यथा आहेत की काय काय. तुम्ही उमेदवारी केली, तुमच्या समोर 2 आव्हानं आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक उमेदवार आहे, दुसरा तो भारतीय जनता पक्षाचा आहे. तिन्ही पक्ष राष्ट्रीय आहेत, काय प्रादेशिक आहेत. एक प्रादेशिक, 2 राष्ट्रीय आहेत. तर या सगळ्यांच्या मुळे सगळी ताकद पाठा निभावं लागेल 100%. कारण मतदार ही जनता आहे, नेते मंडळी नाहीये. पण तुमच्या पाठीमागे आता इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, अगदी जुनं जे गट आहेत ते सगळे एकत्र आले. तिकडे भाजप आहे, पूर्ण ताकदीने लढतो. तर ही लढाई जी आहे ती आता जनशक्ती धनशक्ती असा सगळा मेळ आहे. तर तुमचं कसं? आम्ही जनशक्ती घेऊन डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तसेच मोहन काकांनी जे दिलेलं राजकीय वरदान म्हणेल, ट्रेनिंग म्हणेल, किंवा त्यांच्या सानिध्यात राहून मिळालेली शिकवण म्हणेल, ह्याच्यातून लोकांशी कशी नाळ जोडायची, लोकांच्यात कसं राहायचं हे मला माहिती आहे चांगलं. आज उमेदवार बघायला गेलं समोरच्या पार्टीचे, तर त्यांची परिस्थिती अशी आहे की एक उमेदवार प्लॉटिंग करून आपल्यात आलाय, म्हणजे इथं नसतोयच तो. दुसरा उमेदवार बघायला गेला तर तो एका मोठ्या नेत्याचा कॉन्ट्रॅक्टरचा पार्टनर आहे, तो पण इथं नसतोय. पण मी 24 तास इथं असतोय, 12 इथं असतोय, लोकांच्यात मिसळून आहे. जे काम आहे ना, जे लोकांच्यासाठी राजकीय तरमळ घेऊन मी 20 वर्ष झालं पळतोय, त्या तरमळीत कधीही तिळभर कधी फरक पडलेला नाही लोकांच्यासाठी. आणि तेच मला वरदान आहे सगळ्यात मोठं. शिवसेना आणि काँग्रेस कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये एकत्रित होते. असं काय घडलं की शिवसेना तुमच्यापासून अलिप्त झाली? आता हा प्रश्न शिवसेनेलाच विचारलं तर चांगलं होईल. शिवसेनेला तुमचे मोहन काकांचे चिरंजीव देखील अधिकृत दिले पक्षात शिवसेनेकडून, त्यांच्या प्रचारात तुम्ही नाही, तुमचं त्यांचं काय झालं? नाही, त्यांचे माझे संबंध चांगले आहेत, पण काँग्रेस त्यांनी सोडली याबद्दल मी नाराज आहे. त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावरच लढावं अशी माझी अपेक्षा होती. ते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत, आता त्यांच्यावर कारवाई झाली का? मी त्याच्याबद्दल काही माहिती घेतलेली नाही. पक्षाला तसा रिपोर्टही दिलेला आहे किंवा असं असं. आता काँग्रेसचा जो मूळ मतदार आहे तो तुमच्या पाठीमागे आहे 100%. आणि शिवसेनेला मदत करणार का? नाही करणार.
विशालदादा पाटील यांना शिवसेनेनं इथून मदत केली लोकसभेला, तर ते तुमच्या प्रचारात येणार? विशालदादांना मदत म्हणावं तर सर्वच जनतेनंच आटपाडी तालुक्यातल्या मदत केली होती. आज मताचा आकडा बघितला तर जवळजवळ 80% मतदान विशालदादांना झालं. जनतेत नव्हतं. जसा आता माझा उठाव आहे जनतेतनं, तसाच सेम विशालदादांचा उठाव झालेला होता जनतेतनं. तुमच्या जनतेनं प्रचाराला स्वीकार विशालदादा येतील का? 100% येते. तुम्ही काय तशा सभा आयोजित केली? सभांचं आयोजन केलेलं आहे, पण आम्हीच लोकांच्या पर्यंत भेटण्याच्या नियोजनात आहे. लोकांना भेटतोय, बोलतोय. त्यामुळं वेळ कमी मिळाला. माझी पंचायत समितीची तयारी होती ऍक्च्युली, पण नेत्यांचा आदेश आला की तू जिल्हा परिषद एका पायावर यस म्हणलं. त्यांचा जो काही आदेश आहे तो प्रमाण आहे. कारण त्यांनी आपल्यासाठी दिलेलं योगदान, नेत्यांनी दिलेलं आपल्यासाठी जे सर्व काही अडीअडचणीत त्यांनी लोकांचा दवाखान्याचा प्रश्न असेल, कोरोनात दिलेली मदत असेल त्यांनी विश्वजित कदमांनी की बाबा बाळासाहेबांनी, किंवा लोकांना बाळासाहेब इथं असा बेड लागतोय, अशी अडचण आहे, तिथं अवेलेबल त्यांनी करून दिलेलं आहे. ज्यावेळी संकट आलं त्यावेळी त्या संकटाला, जनतेच्या संकटाला पतंगराव कदम साहेबांची फॅमिली ही माझ्या पाठीशी राहिलेली आहे, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलेली आहे. त्यामुळे त्या दिलेल्या योगदानावर आज मी जिल्हा परिषद सहजासहजी जिंकून जाईल एवढी गॅरंटी देतो. कोणते असे विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात लोकांच्या? रस्ते, पाणी, शिक्षण हे आहेत ना. आज जवळजवळ 9 वर्ष झालं आपल्यात निवडणुका नाहीत जिल्हा परिषदच्या. ही परिस्थिती पाहता या उणीवा भरून काढणं हे काय सोपं काम नाही. आणि मी सोपं काम नाही म्हणतोय, म्हणजे कठीण काम आहे. माझ्या समोरचे उमेदवार आहेत त्यांनंतर बघणं शक्य सुद्धा नाही, एवढी मला गॅरंटी आहे. कारण त्यांनी कशा प्रशासकीय कामाचा अनुभवच नाही त्यांना कुठला. ते अजून 4 प्लॉट विकून देतील कोणाला तरी, पण लोकांची कामं करायला आतनं ऊर्जा आणि आतनं ट्रेनिंग आणि मनाची इच्छा पण पाहिजे ना तशी. 100% स्वस्वार्थानं केलेल्या कामात कधीही परमार्थ होत नाही. शेवटचा प्रश्न, जनतेला काय आवाहन कराल तुम्ही? जनतेला तुमची अहोरात्र 24 महिने 12 महिने 24 तास सेवा करत आलेलो आहे. ही सेवा अशीच अखंड राहील. तुम्हाला कोणतीही अडचण आली त्या अडचणीस समोर जाऊ. आज खासदार आहेत, खासदारांच्या माध्यमातून तालुक्यातील वेगवेगळी बरीच कामांचे प्रस्ताव दिले, बरेच कामं मंजूर करून दिली. डेपे असतील, दलित वस्तीचे निधी असतील, जनसुविधा निधी असतील, हे भरपूर खासदारांनी दिलेले आहेत. डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी दवाखान्याच्या बाबतीत एवढं सहकार्य केलेलं आहे की तालुका म्हणजे आम्ही विसरूच शकत नाही की म्हणजे, आणि त्यामध्ये 100% लोकांच्या हितासाठी आम्ही पळलेलो आहे. आज भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून फीचा विषय असेल, आज 50% 100% फी माफ करून आपल्यातले गरीब खोतकरू विद्यार्थी आपण शिक्षण करून आणलेत. हजारो विद्यार्थी आपण खोतकरू बनवलेत इथं. आज अचानक परवा आमच्यातला एक ऍक्सिडेंट झाला, त्यावेळेला डॉक्टर अवेलेबल होऊ नाहीत असं थोडंसं चर्चा झाली. त्यावेळेला मी एक डे ऑर्थो करून आणलेले डॉक्टर होते, त्यांना फोन केला, असा ऍक्सिडेंट झाला, असंच ऑपरेशन आहे. 2 तासात डॉक्टर इथं आटपाडीत येऊन ऑपरेशन केलं. त्या माणसाचा मला आज त्यांनी पण आल्या म्हणले, तुमचा शब्द मोडणं आमच्यानं अशक्यच आहे. ही लोकांच्यासाठी केलेली सेवा आहे आमची. असं त्यांनी एकतर सेवेचं काम सांगावं दोन्ही उमेदवारांनी. दोन्ही उमेदवारांना ओपन चॅलेंज देतोय की एकही सेवेचं काम सांगू शकणार आणि तुम्हाला गॅरंटी देतो. जनतेला काय आवाहन कराल तुम्ही? जनतेला तुमची सेवा करण्यास कटिबद्ध राहीन. काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहावा. काँग्रेस पक्ष हा आज विश्वजित कदम आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यामध्ये भक्कम आहे. आज जी पूर्वीची परिस्थिती होती ती पूर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वी 5 वर्ष आम्हाला खूप त्रास झाला, पण आता तो त्रास नाही होणार. इथून पुढे काँग्रेस पक्ष हा बळकट होत चालला आहे जिल्ह्यातून, तुम्हाला लक्षात येतच. आज एक मतदारसंघ एक
आज मी इथं जिल्हा परिषद लढतोय ह्याचा अर्थ काँग्रेस पक्ष हा तालुक्यात बळकटच होत चाललाय. याच्या आधी मी जिल्हा परिषद लढायचं माझ्या उमेदवारी अर्ज काढेपर्यंत माझ्या डोक्यात नव्हतं की मी जिल्हा परिषद लढेन. पण ज्या वेळेला नेत्याचा आदेश आला की तुम्हाला जिल्हा परिषदचा अर्ज फायनल करायचा आहे, ठीक आहे म्हणलं. आज त्यामुळे जनतेची सेवा करायला कटिबद्ध आहे. नेत्यांनाही ओळखलं की ह्याच्यामध्ये ती क्षमता आहे. त्यामुळे मी धन्यवाद देतो की नेत्यांना पण आणि माझ्या जनतेनं पण किंवा मला मतदान करून या येत्या शनिवारी 7 तारखेला भरघोस मतानं निवडून द्यावं अशी विनंती करतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.